विद्यार्थ्यांची पहिली पसंत. युवा भारत अकॅडमी मुक्ताईनगर. संचालक प्राध्यापक श्री संतोष सोनार सर. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण मी अगोदर सुरुवातीला तुम्हाला सांगून देतो की आज जे आपण लेक्चर घेणार आहे ते बेसिक लेवल घेणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांची ऑलरेडी बेसिक लेवल कंप्लीट झाली असेल त्यांनी बॅचला जॉईन झालं नाही तरी चालेल. ठीक आहे. बेसिक लेवल आता गणितामध्ये बेसिक लेवल जर घेतलं आपण कालच्या दिवशी आपण सुरुवातीला डायरेक्टली शेकडेवारीला सुरुवात केली, परंतु डायरेक्ट शेकडेवारीला सुरुवात केल्यानंतर बेसिक विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशन जमत नाही, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. तर आज आपण सुरुवातीला बेसिक लेवलचं गुणमा शिकणार आहोत. ओके, लक्षात घ्या. गोडमास. गोडमासला मराठीमध्ये म्हणतात कंचा भागुबेव. काय म्हणतात? कंचा भागुबेव. कंचा भागुबेव. आता कंचा भागुबेव काय आहे लक्षात घ्या. इंग्रजीमध्ये म्हटलं तर बी फॉर ब्रॅकेट, ओ ऑब्लिक, ब्रॅकेट म्हणजे कंस. ठीक आहे. ब्रॅकेट म्हणजे तुमचं कंस येणार आहे, ओ म्हणजे ऑब्लिक, त्याला मराठीमध्ये म्हणू शकतो आपण चा. डी म्हणजे डिव्हाइड, एम म्हणजे मल्टिप्लिकेशन, ए म्हणजे ॲडिशन आणि एस म्हणजे सबस्ट्रॅक्शन असं तुम्हाला दिलेलं आहे. कंसाचा भागाकार, गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी एकदम बेसिक पासून शिकणार आहोत की ज्या विद्यार्थ्यांना कॅल्क्युलेशनमध्ये अडचण येते त्यांनी लक्ष द्या. आज आपण याचे काही बेसिक रूल्स आहेत, बरोबर. बेसिक रूल्स आहेत. बेसिक रूल्स कोणाचे? गोडमाचे. बघा लक्षात येईल. प्लस प्लस असं चिन्ह जर असेल, दोन वेळेस प्लस प्लस असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला प्लस घ्यावं लागेल. जर दोघांवेळेस जर मायनस मायनस असेल तरी सुद्धा प्लस होईल. त्याच्यानंतर सुरुवातीला प्लस असेल नंतर मायनसचं चिन्ह असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला मायनस घ्यावं लागते. नंतर मायनस असेल नंतर प्लस असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. ओके, ठीक आहे. तर हे काही बेसिक रूल्स आहेत. आता हे कसं काय ध्यानात ठेवायचं लक्षात घ्या. दोन सारखे चिन्ह असतील तर प्लस, दोन सारखे चिन्ह असतील तर प्लस असं ध्यानात ठेवायचं. परंतु चिन्ह जर एकमेकांच्या अपोजिट असेल म्हणजे विरुद्ध असेल तर त्याच्याऐवजी डोळे लावून तुम्ही या ठिकाणी मायनसचं चिन्ह घ्या. ओके, इथपर्यंत समजलं असेल असं मी गृहीत धरतो. हां, आता तुम्हाला स्पष्ट दिसत आहे का व्हिडिओमध्ये किंवा क्वालिटी वगैरे काय आहे ते चॅटमध्ये तुम्ही या ठिकाणी मेसेज करा आणि सांगा लवकरात लवकर. ठीक आहे, म्हणजे पुढे शिकवायला आपल्याला बरं होईल. हे आडवस वगैरे ते बनवत आहे. प्रसाद, जय हिंद. रोहिणी काटेलकर. ठीक आहे, या लवकरात लवकर जॉईन व्हा. लवकर मित्राला सांगा. चला लवकर जॉईन करा. इथं बरेच सुरुवात आहे. हां, थोडं ठीक आहे. ॲडजस्टमेंट चाला रे. लुंगडा हे लवकर चाला नाही. ठीक आहे, चला आपण सुरुवात करून घेऊ. ओके, मी अगोदर सांगितलं तुम्हाला बेसिक टू हाय लेवल आपल्याला घ्यायचं. बेसिक टू हाय लेवल. ठीक आहे. कंटेंट पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. बेसिक टू ॲडव्हान्स लेवल सर्व. पोलीस भरती असेल तर PSIच्या पूर्व एक्झामपर्यंत ताण घेऊ नका. आता सुरुवातीला आपण गोडमास हे प्रकरण स्पेशल आहे. ते गोडमास हे प्रकरण घेण्याच्या अगोदर सुरुवातीचा तुमचा बेस क्लिअर आहे का हे सर्वात महत्त्वाचं जाणून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर लक्षात घ्या. सुरुवातीला आपण आज पहिला जो टॉपिक घेणार आहोत बेरीज. आता बरेच विद्यार्थी म्हणतील सर बेरीज आम्हाला जमते. हा, मी मान्य करतो, जमेल, काय हरकत नाही.
परंतु आपल्याला बेरजेमध्ये समजा जर एखादं तुम्हाला उदाहरण सोडवायचं आहे, एकदम बेसिक लेवलचं आहे आणि पेपरला या ठिकाणी 100 प्रश्न असतात 90 मिनिटामध्ये, म्हणजे एक प्रश्न जवळपास तुम्हाला 30 सेकंदात सोडवायचा असतो. किती? 30 सेकंदात. म्हणून तुम्ही लवकरात लवकर काहीतरी टेक्निक यूज करणार शॉर्टकट पद्धतीनं, तरच तुम्हाला उत्तर सोडवता येईल. आता तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो. समजा पहिलं उदाहरण जर घेतलं आपण 4, 3, 5 प्लस 2, 3, 8 ॲडिशन. आता तुम्ही काही चौथीच्या वर्गात नाही की मी तुम्हाला 23 अधिक 15 किंवा 4 अधिक 5 या अशा टर्मिनल लेवलच्या संख्या घेणार. अलग लक्षात. तर आपण जरा थोडीशी आपल्या लेवलनुसार संख्या घेणार आहोत. 435 प्लस 238. आता 435 प्लस 238 यांची बेरीज करायची आपल्याला. तर बेसिक लेवलचा विद्यार्थी काय करणार, मी दोन लेवल तुम्हाला सांगणार. आपली गावठी भाषेमध्ये पी फॉर 65 लेवल आणि पी फॉर प्रोफेशनल लेवल, दोन मेथड सांगणार तुम्हाला. लक्ष द्या. आता 65 लेवल काय म्हणणार, 435 जे की तुम्ही जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलात, 435 आणि 238 यांची बेरीज करणार. 435 आणि 238 यांची बेरीज. बरोबर. इथून ओके आहे का? इथून ओके नाही, थोडं अजून. ओके. 435 आणि 238 यांची बेरीज करणार. मग बरेच विद्यार्थी त्याला बेसिक लेवल आहे, सर माझी सुरुवात आहे, मी 11वी मध्ये आहे. चांगला बाबा, 11वी मध्ये सुरुवात केली तर बेस्ट आहे. आता बेरीज करणार आहे 8 आणि 5 किती होणार आहे 13. आता बऱ्याच लोकांना डायरेक्ट 8 आणि 5 मोजता येते, तर ते हाताचे बोटं मोजतील, राहिलेले उरलेले पायाचे बोटं मोजतील, तर ते कामं करू नका या ठिकाणी. ठीक आहे. 8 आणि 5 13 3 हातचा आला आहे. साईडला घेतला तरी चालेल किंवा इथं वरती घेतला तरी चालेल. त्याच्यानंतर 3 आणि 3 6 आणि किती होणार आहे 7. ओके. आणि 4 आणि 2 किती होणार आहे 6. म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 673. 8 आणि 5 13 आणि 3 3 6 7 4 आणि 2 6. 673 उत्तर आलेलं आहे. मग आपण काय करणार, पेपरला संख्या आल्यानंतर पुन्हा तिला कच्च्या कागदावरती घेणार आणि पुन्हा सोडवणार. नाही, तुमचं उत्तर आलेलं आहे, परंतु अशा पद्धतीनं तुमचं सिलेक्शन होणार नाही. लक्षात आलं का? मग आपल्याला कोणती पद्धत यूज करायची आहे, तुम्हाला डेसिमल पॉईंट किंवा डेसिमल जे घरं असतात किंवा या ठिकाणी आपण म्हणतो मराठीमध्ये जर म्हटलं आपण तर याला म्हणू शकतो आपण तुमच्या भाषेमध्ये एकक दशक माहिती असेल तुम्हाला. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष, कोटी. या बऱ्याचशा बारीक गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, कोटी, लक्ष. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, तुमची जी 435 अमाऊंट होती ही 65 मेथड झाली की जे सगळेच यूज करणार आहे. आता प्रोफेशनल लेवल 435 आहे प्लस 238 यांची बेरीज करायची आहे. बेरीज करताना एकक स्थानचा अंक पाहायचा. इथं एकक स्थानी 8 आहे, इथं एकक स्थानी 5 आहे. तर डायरेक्ट 8 आणि 5 1303 माझ्या उत्तराचा पहिला अंक मला राईट साईडला लिहायचा, उजव्या साईडला. तर तुम्हाला पेपरला जे 4 ऑप्शन दिलेले आहेत त्या 4 ऑप्शनच्या एकक स्थानी जर समजा अशा प्रकारचे ऑप्शन असतील तर तुमचं उत्तर डी फॉर डिव्हिजन आहे. डायरेक्ट फास्टमध्ये, टाइम वेस्ट करण्याची गरज नाही. नाही सर आम्ही पूर्ण सोडवण्याचा टाइम नाही, कारण तुम्हाला एकक स्थानचा अंक किती भेटला 3. 8 आणि 5 1303. मग तुमचा जो हातचा राहिलेला आहे तो हातचा पुढे घ्यायचा, शेजारी घ्यायचा, शेजारच्या अंकावरती. पुन्हा 3 आणि किती आले 4. 4 आणि 3 किती होणार आहे 7. ओके. 4 आणि 3 7 आणि हे 2 आणि हे 4 किती आले 6. म्हणजे कुठंतरी एकदम बेसिक लेवलपेक्षा मी थोडेसे ॲडव्हान्स लेवल घेणार आहोत आपण. डिजिट सोडले, डिजिट म्हणजे स्थान. ठीक आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड. ओके. बरं, याच्यावर तुम्ही पूर्ण उत्तर काढण्यापेक्षा तुम्ही डायरेक्ट उत्तर पहिल्या अंकावरून शोधू शकता, जसं मी तुम्हाला सांगितलं. आता पुढचं उदाहरण देतो तुम्हाला सोडवण्यासाठी. बघा एक लक्ष द्या. एखादं फार मोठं उदाहरण घेतो आपण 2 नंबरचं. 7 8 9 3 प्लस 4 3 7 9. ओके. लगेच सांगणार विदिन सेकंदामध्ये की माझ्या उत्तराचा पहिला अंक कोणता असेल. उत्तराचा पहिला अंक असेल 2. कसं शोधलं सर? लक्षात घ्या. पहिला अंक 9 आहे, पहिला अंक 3 आहे. 9 3 1202. 9 3 1202 माझ्या उत्तराचा पहिला अंक 2 आहे. तर कुठं पाहणार, पेपरला गेल्यानंतर पोलीस भरती असेल किंवा कोणत्याही एक्झाम असेल तर भरतीला गेल्यानंतर 4 ऑप्शनपैकी पहिला ऑप्शन बघून घ्यायचा. सगळे 4 ऑप्शनच्या एकक स्थानचा अंक बघायचा. किती स्थानचा अंक बघायचा? एकक स्थानचा अंक बघायचा की एकक स्थानच्या अंकाला 2 आहेत का. आता इथं बसलेले किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचण असेल, सर आम्हाला जे ऑप्शन दिलेले आहे A B C D, समजा इथं 2 असेल, इथं 4 असेल, इथं 2 असेल, इथं 9 असेल. समजा पहिला अंक मी उत्तर लिहिलेलं नाही, पहिला अंक असेल तर सर मग नेमकं प्रॉब्लेम असा येणार आहे की तुम्ही आता मला सांगितलं आहे की पहिला अंकाची बेरीज करायची. 9 3 किती आले 12. ही फक्त मी जनरल बेरीज घेतोय, अजून बोर्ड मासला सुरुवात केलेली नाही. बेसिक कंटेंट क्लिअर करून घ्या. 9 3 1202 मला काय सांगायचं आहे
की एकक स्थानचा अंक 2 आहे, तर 4 ऑप्शन तुम्हाला पेपरला जे दिलेले आहे त्या पेपरला दिलेल्या ऑप्शनपैकी पहिला अंक 2 आहे, तो 2 असणारे किती ऑप्शन आहे? 2. मग 2 असणारे 2 ऑप्शन आहे, तर बाकीचे जे 2 ऑप्शन शिल्लक राहिलेले आहेत ते स्पर्धेतून कॅन्सल होतील डायरेक्ट. मग राहिले कोणते तुमचे? ए आणि सी. ओके, तुमचा 9 आणि 3 12 2 हातचा तुमचा किती आलेला होता? 1. ओके, 7 आणि 1 8 झालेले आहे. 8 आणि 9 किती होणार आहे? 17. हातचा आला 1. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 आणि 1 4 आणि 8 12 2 हातचा आला 1. 4 आणि 5 5 आणि 7 12, म्हणजे 12,272 रुपये तुमची फायनल अमाऊंट झाली. परंतु जर योगायोगानं तुम्हाला दिलेल्या ऑप्शनाचा पहिला अंक जर मॅच झाला तर तुम्हाला बाकीचे ऑप्शन ट्राय करण्याची गरज नाही. याला म्हणतात डिजिट शोधणे, म्हणजे त्याचे स्थान. ओके, येत्या लक्षात. चला नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ आपण याच्यामध्ये. हा, समजलं नसेल तर नंतर सांगून द्या तुम्ही काय असेल ते. ठीक आहे. ही तुमची बोर्डमाची खरी सुरुवात आहे. ओके, ठीक आहे. चला आपण प्रश्न पुढचा घेणार आहोत. समजा आपल्याला या ठिकाणी आता सर तुम्ही याच्या अगोदरचे जे 2-3 प्रश्न घेतलेले आहे त्याच्यामध्ये सर तुम्ही काय केलं? 3 अंकी संख्या घेतली, 4 अंकी संख्या घेतली. पण समजा आपल्याला त्यांचे जे डिजिट आहे, त्यांचे जे स्थान आहे ते कमी जास्त दिले तर काय करणार? समजा इथं 9 8 7 6 प्लस 2 3 4 असा प्रश्न असेल तर मात्र तुम्ही जी अगोदरची पद्धत घेतलेली आहे, जी तुम्ही आतापर्यंत सोडवत आलात, काही हरकत नाही, पण आता थोडंसं सुधारणा करणं काळाची गरज आहे. समजा एकदम बेसिक विद्यार्थी की ज्याची स्पर्धा परीक्षेला एकदमच पहिली सुरुवात आहे त्यांच्यासाठी सांगतो. 9 8 7 6 असं लिहिणार, पुन्हा त्याच्या खाली 234 लिहिणार आणि मग बेरीज करणार. ही झाली आपली जुनी मेथड. ओके, आणि मग तो असं करणार 4 आणि 7 8 0 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1, 8 आणि 2 10 आणि 1 11 हातचा आला 1, 9 आणि 10, म्हणजे उत्तर आलेलं आहे 10 110. ठीक आहे. परंतु आपला ॲडव्हान्स लेवलचा विद्यार्थी काय करणार? पेपरला जर ऑफलाईन पेपर असेल तर लगेच पेन्सिलचा यूज करणार आणि पहिला अंक पाहणार 6 4. तुम्हाला इथंच लिहून देतो साईडला. समजा तुम्ही ॲडव्हान्स लेवलचे विद्यार्थी आहात आणि तुम्हाला हा प्रश्न विदिन 30 सेकंदाच्या आतमध्ये सोडवायचा आहे, तर काय करणार? ओके, लक्ष द्या. याचा पहिला अंक कोणता आहे? बघा, लक्ष द्या. 4 आणि 6 किती होणार आहे? 10. हातचा आला 1. 3 आणि 1 4. 4 आणि 7 किती होणार आहे? 11. शेजारी हातचा 1 जाईल. परत 2 आणि 1 किती होणार आहे? 3. 3 आणि हे 8 किती होणार आहे? 11. आता तुम्ही म्हणणार सर हातचा कुठं देणार? तर आता इकडे शिल्लक राहिलेली संख्या नाही. ओके, कारण तुमचं उत्तर किती आला? 11. हातचा आला 1 शेजारच्याला, कारण इथं अमाऊंट जर शिल्लक नाही तर जी अमाऊंट शिल्लक आहे त्याच्या डोक्याच्या वरती ठेवायचा. आणि 9 ने किती आले? 10. म्हणजे बघा 10 110 10 110 ही झाली. तुम्हाला ही टेक्निक यूज करायची आहे स्पर्धा परीक्षेमध्ये. ओके, इथे लक्षात. पुन्हा सांगतो, पहिला अंक घ्यायचा. पहिला अंक कोणता घेतला आपण? 6 आणि 4 10 0 हातचा आला 1. पुन्हा 3 आणि 4 4 आणि 7 किती आले? 11. 1101 हातचा आला 1. 2 आणि 3 3 आणि हे 8 1101 हातचा आला 1. 9 आणि किती आले? 10. सांगायची गोष्ट, तुम्ही काम करायचं फोकस की शक्यतो पहिल्या डिजिटवरती पूर्ण लक्ष द्या. ओके, ही काही बेसिक लेवलची बेरीज झाली की तुमचे अंक कमी जास्त असतील तरी काही हरकत नाही. ओके, ठीक आहे. अजून आपण कोणत्याही भरतीचे PYQ अजून घेतलेले नाही. इथे लक्षात. अजून बरेच सुरुवात आहे. समजा तुमची बेस लेवलची सुरुवात असेल तर या प्रश्नाकडे लक्ष द्यावे. आता ओके, समजा आपण आता या ठिकाणी पुढचा प्रश्न घेऊ. नाइन 8 7 6 5 प्लस 4 3 2 1 प्लस 2 3 1 असा सुद्धा पेपरला येऊ शकतो प्रश्न. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला त्याचं उत्तर काढायचं आहे. तर कसं काढणार लक्षात घ्या. मी अगोदर सांगितलं, पहिली पद्धत आहे 65 लेवल, दुसरी आहे प्रोफेशनल. तर तुम्ही कोणती यूज करणार? आता सर आमची सुरुवात आहे, आम्ही चुकून 10वी पास झालेली आहे, त्याच्यामुळे आपण पहिली पद्धत घेणार आहे P फॉर 65 लेवल. ठीक आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही काय करणार? पुन्हा हे अंक लिहिणार 98 765, त्याच्यानंतर आहे 43 21
43, 21 आणि इकडे लिहिणार आहे 231. याच्यापैकी कोणी असे भुकेल विद्यार्थी आहे का की ते बेरजे खाली एका खाली एक अंक लिहिता येत नाही, ते असे लिहितील 98, 765, 43, 21 अशी कोणी लुंगाडी असतील तर त्याला सांगून द्या, त्याचा सत्कार समारंभ आपण चौकात करू. येते का लक्षात? या अशी बेरीज मामा ठीक आहे. ऑप्शनचे मला हातवरती हा चला ज्याला उत्तर देता येते त्याला कमेंट्समध्ये दना उत्तर देऊन टाका, म्हणजे ताण नाही येणार आपल्याला वगैरे. ठीक आहे. किती खेळणे जॉईन आहे? 6 ठीक आहे, असू द्या. आज पहिला दिवस आहे काय ते आहे ना, मग जॉईन आहे ना, बसेल आहे ना. ठीक आहे, असं काय हरकत नाही. म्हणजे ही आपली 65 मेथड झाली. 5, 6 आणि 1 7 झाले. 6 आणि 2 8, 8 आणि 3 1100, हातचा आला 1, 3 आणि 3 6, 6 आणि 7 1300, 3 हातचा आला 1, 4 आणि 5, 8 आणि 5 1300, 3 हातचा आला 1, 9 आणि 9. पण तरी मी स्पीड घेतला, बरोबर आहे. पण तुम्ही काय करायचं माहिती आहे का? तुम्ही बोटं बसा 9, 10, 11 आणि उरले सुरले पाहायचे बरोबर, ते जरा पद्धत बंद करा. सर स्पीड घेणार आपल्याला स्पीड, बरोबर आहे. पहिली 65 मेथड झाली. आता घेणार आहे प्रोफेशनल मेथड. प्रोफेशनल मेथडचं काय म्हणणं लक्षात घ्यावे. नाही, प्रोफेशनल मेथड काय म्हणून आली? समजा सर मी उत्तराचा अंक विदिन तुम्हाला 2 सेकंदात 2 का 1 सेकंदात उत्तराचा पहिला अंक सांगतो. कसं करणार? प्रोफेशनल मेथड यूज करायची. कशी करणार? समजा पेपरला ऑफलाईनला तुम्हाला हा प्रश्न दिलेला आहे. काय करणार? 1 पहिला अंक फर्स्ट 1 आणि 1 2, 2 आणि 5 किती होणार? 7. माझ्या उत्तराचा पहिला अंक एकक स्थानचा अंक 7 आहे. विषय खलास. समजतंय का? उत्तराचा पहिला अंक 7 आहे. मग काही म्हणतील सर नशीब जर मग खराब असलं आणि सगळे ऑप्शन जर 7चे असले तर काय करणार? मग काहीच नाही करायचं. मग तुमचे तेच आहे टोले मारा आंदोलन. ठीक आहे. एवढं तर काही बेकार कंडिशन आलेली नाही आपल्यावरती की सगळे ऑप्शन 7चे असतील. समजा हा 7 आहे, 8 9 आहे ना, पुन्हा 7 वाला काही हरकत नाही. मग समजा माझा एकच स्थानचा मला 7 भेटला आहे. हे 7 वाले आहे का नाही? इथं 10वा आणि 11वा खलास स्पर्धेतून बाहेर. मग 2 ऑप्शन आले तुमचे 7 वाले. मग 2 ऑप्शन आले तर तुम्ही सेकंड नंबरचा ट्राय करा. आता सेकंड नंबरचा ट्राय करताना बघा इथं काही हातचा वगैरे आलेला नाही. तुम्हाला पहिल्यांदा सांगतो 1 + 1 2 + 5 7 पहिला अंक. त्याच्यानंतर दुसरा अंक 3 आणि 2 5, 5 आणि 6, 5 आणि 6 किती होणार आहे? 11. 11शी माझा 11शी 1 हातचा आला 1, म्हणजे माझा दुसरा अंक मला 1 भेटला. समजा इथं जर असं असेल तर दुसरा अंक दशकस्थानचा अंक 1 आहे. इथं दशकस्थानचा अंक 1 आहे. अडी आहे का? नाही. खलास. म्हणजे 100% तुमचं उत्तर डी फॉर दिवसेन आहे. पर्याय क्रमांक 4. ओके का? ठीक आहे. अडचण बिडचण असेल तर सांगा तसं काय असेल ते. ठीक आहे. आणि ताण घेऊ नका. कंटिन्यू जर बोर्ड मॅचची सिरीज जर आपण बेसिक लेवलपासून घेतोय, बेसिक म्हणजे माझं म्हणणं आहे की आपण डायरेक्ट ट्युबेलमध्ये जाऊन शिकू. ट्युबेल मग जमीन आणि मग ॲडव्हान्स घेऊ. ठीक आहे. म्हणजे आता पहिल्या दिवशी काही गेस करू नका की सर आम्हाला सगळं जमते आहे, मग सगळं जमत जरी असलं तरी आता ही तुमची सुरुवात जरी असली तरी नेक्स्ट स्टेप बाय स्टेप आपण हाय लेवल घेणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत समजलं? ओके. सर आम्हाला बेरीज येते काय हरकत नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सगळी बेरीज येत असेल काही हरकत नाही. फक्त आपण जी बेरीज आता शिकलो आहे ती बेरीज कोणती लेवल आहे? एका आडव्या ओळीमध्ये दिलेल्या संख्या आहे, सिंगल लेवलच्या संख्या आहे. पॉईंट बीट काहीच नाही आहे. ओके. ठीक आहे. आता पुढे बघा. समजा आता थोडंसं आपण काय करणार आहोत, तुम्हाला डिजिट शोधता येतं. नेटवर्क पे आवाज थोडंसं वापस शिका. थोडंसं मागचं 1-2 मिनिटामध्ये 1-2 मिनिटाचे झाले वापस शिका. आवाज येत नाही. आवाज आला नव्हता का? हां. बरं ठीक. 1-2 मिनिटाचे जे झालं आता ते थोडंसं रिवाईज करतो. रिवाईज म्हणजे आता पुन्हा त्या संख्या घ्यावं लागते आपल्याला. लास्ट एक्झाम्पल लक्ष द्या. समजा तुम्हाला 98765 + 234 बरोबर +21 समजा अशी संख्या दिलेली आहे. कारण मागच्या काही 2 मिनिटाच्या अगोदर व्हिडिओला आवाज नव्हता असं कंप्लीट आहे कोणाची. ठीक आहे. काय हरकत नाही. आपण काय करणार आहे, आपली पहिली 65 पद्धत काय जे की आता बस स्टँडला तुम्ही गेले किंवा शाळेमध्ये गेले त्या पोरांना एक उदाहरण दिलं तर ते सोडवणार. बरोबर आहे. ते सोडवणार मान्य करतो मी. परंतु आपल्याला पेपरला टाईम कमी असतो. तर आपण काय करणार लक्षात घ्या. माझ्या उत्तराचा पहिला अंक कोणता येणार लक्षात घ्या. पहिला अंक 1, पहिला अंक 4 आणि पहिला अंक 5. 1 आणि 4 5, 5 आणि 5 10. माझा पहिला उत्तराचा अंक 0 अशी दिसे खलास. ठीक आहे. बाकी तुम्ही तुमच्या पद्धतीने सोडवत राहा. कसं? दुसरा अंक 2 आहे. त्याच्यानंतर कोण आहे? 2 आणि 3 किती होणार? 5. 5 आणि 6 किती होणार? 11. आता इथं हातचा घेऊ शकत नाही, तर हातचा शेजारी घ्यायचा. ओके का? ठीक आहे.
त्याच्यानंतर बघू पुन्हा एकदा घेऊ 2 आणि 3 5 5 आणि 6 1100 हातचा आला 1 शेजारच्याला घेतला 2 आणि 1 3 3 आणि 7 किती होणार आहे 10 10 0 आता इथं कुठं संख्या नाही इथं हातचा आला 1 8 आणि 1 9 आणि 9 जसाचा तसा म्हणजे 99 0 10 हे त्याचं उत्तर येते बघा तुम्हाला पांचट पद्धतीत सोडून दाखवतो 98 765 प्लस 234 प्लस 21 यांची पांचट पद्धतीने बेरीज करू 5 4 9 10 0 हातचा आला 1 3 3 6 6 आणि 5 11 हातचा आला 1 7 3 10 आणि 11 हातचा आला 1 8 आणि 9 आणि 9 बरोबर 7 3 10 आणि 11 बरोबर आहे इथं एक संख्या मी झालेली आपली वाटते 4 आणि 5 5 आणि 5 10 0 हातचा आला 1 सॉरी इथं 3 3 आणि 3 6 6 आणि 5 11 इथं गडबड झालेली आपली 6 आणि 5 11 ठीक आहे प्रॉब्लेम कुठे येतो 98 765 234 21 5 आणि 4 मध्ये 10 हातचा आला 1 6 आणि 3 9 9 आणि 3 3 आणि 3 6 आणि इथं गडबड होते सॉरी इथं कायद्यामध्ये मिस्टेक झाली आहे काय हरकत नाही इथं असं होणार आहे 5 आणि 4 9 9 आणि 10 0 हातचा आला 1 3 आणि 3 6 6 आणि 5 11 हातचा आला 1 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1 8 आणि 1 9 आणि इथं येणार आहे 99 110 ठीक आहे म्हणजे इथं येणार आहे तुमचं 99 110 सांगायची गोष्ट पहिल्या डिजिटवरती सगळा खेळ आहे पहिला डिजिट तुम्हाला शोधता आला म्हणजे तुम्हाला उत्तर काढता येईल ओके तर आपण पुढचा प्रश्न घेणार आहोत काही अडचण आहे का सांगा काही अडचण असेल तर सांगा नाही अडचण ते ऑलरेडी हुशारच आहे काही ताण घ्यायची गरज नाही ते उलट म्हणत असते की आता पहिल्या दिवशी बोर्ड मास कवर घेतो कारण मी ना याच्या अगोदरच्या कालच्या दिवशी शेकडीवारी चालू केलं शेकडीवारी हा गणिताचा एक बेस आहे सर्वात महत्त्वाचा शेकडीवारी परंतु शेकडीवारी बऱ्याच विद्यार्थ्यांना डायरेक्टली नवीन विद्यार्थ्यांना जॉईन समजत नाही त्याच्याकरता आपण आता सुरुवातीला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ठीक आहे ज्या गोष्टी सुरुवातीला शिकणार तर आजचा पहिला कंटेंट कोणता घेतला बी आपण बेरीज फक्त कोणती बेरीज घेतली आपण साधी बेरीज घेतलेली आहे साधी ओके आता सर साध्या बेरजेमध्ये जर तुम्हाला पॉईंटची बेरीज विचारली म्हणजेच आपण घेणार आहोत दशांश चिन्हाची बेरीज आपल्या भाषेमध्ये दशांश चिन्हाची बेरीज जे नवीनच जॉईन झालेले असतील किंवा 11वीमध्ये अकॅडमीला जॉईन झालेले असतील त्यांनी कृपया लक्ष द्या त्यांच्यासाठी चालू आहे कीर्तन कारण क्लासमध्ये ते ॲडव्हान्स लेवल होते आणि मग ते तोंडाकडे पाहतात ओके लक्ष द्या एकदम बेसिक येणार तर दशांश चिन्ह कशाला म्हणतात अबे याले म्हणतात दशांश चिन्ह बरोबर डेसिमल पॉईंट म्हणजे पॉईंट चिन्ह समजा एखादं बेसिकवालं उदाहरण घेणार आपण 2.3 प्लस 4.2 बरोबर किती ठीक आहे लक्ष द्या याला पहिली पद्धत आहे पे फॉर पांचट पद्धत आणि दुसरी आहे पे फॉर प्रोफेशनल मेथड कोणती यूज करणार पांचट पद्धत काय म्हणते जुन्या काळातली की पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यावा 2.3 प्लस 4.2 बेरीज करणार आहे जरा मोबाईल द्या इकडे बेरीज करायची आहे 3 आणि 2 किती होणार आहे 5 उत्तर आलं का म्हणजे पॉईंटचा पॉईंट 99020 तेच असेल कुठं तेच उत्तर जाऊ दे काही नाही काही नाही शिवाय तुम्ही मोबाईल द्या मला चॅटिंग समजते मुलांची आराम कोणत्या प्रश्नात मागच्या प्रश्न लवकर चला नाही इकडे लक्ष द्या 3 आणि 2 5 आणि 2 आणि 4 किती होणार आहे 6 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 6.5 ओके उत्तर आलेलं आहे 6. इथं ठेवून द्या साईडला इथं ठेवा समोर ठेवून द्या तू शिकवेल ठीक आहे ओके ते इथं साईडला ठेवून देतो आता सर जसं मी तुम्हाला साधी बेरीज सांगितली तशी पॉईंटच्या बेरीजमध्ये काय सांगतो लक्षात घ्या 3 आणि 2 5 4 आणि 2 6 समजा प्रोफेशनल मेथडमध्ये पेपरला तुम्हाला प्रश्न असेल 2.3 प्लस 4.2 तर पहिला घेणार फर्स्ट आणि फर्स्ट बरोबर जर किंवा जेव्हा पॉईंट नंतर सारखे डिजिट असतील तेव्हा उजवीकडचे पॉईंट नंतर एकच घर आहे पॉईंट नंतर एकच घर आहे पॉईंट नंतर एकच घर आहे म्हणून तुम्ही डायरेक्ट बेरीज करू शकता 2 आणि 3 5 आणि दुसरा अंक देणार आहे सेकंड 4 आणि 2 किती घेणार आहे 6 ओके आहे का कमेंट दिसतात कोणाच्या आणि सर एक लक्षात घ्या पॉईंट नंतर किती घरानंतर पॉईंट आहे तर एकच घरानंतर आहे म्हणून एकच घर तुम्हाला डावीकडे सरकणं गरजेचं आहे डावीकडे एकच घर 6.5 येते का लक्षात ओके ही झाली सुरुवात त्याच्यानंतर पुन्हा जर आपण थोडंसं ॲडव्हान्स लेवलचं उदाहरण घेतलं ठीक आहे पुसतो मी आता
12.5 प्लस 13.6 बेरीज करायची आपल्याला. तुमची मेथड काय म्हणते 12.5 प्लस 13.6 यांची बेरीज करायची. 6 आणि 5 होणार आहे 11. पॉईंट जसाचा तसा ठेवायचा. हातचा आला 1, 2 आणि 4 किती होणार आहे 6. ओके. आणि 1 + 1 2 किती होणार आहे 1 + 1 किती होणार आहे 2. म्हणजे 6 आणि 5 11. हातचा आला 1, 3 आणि 4 आणि 2 6 आणि 1 आणि 2 26.1. अशी गडबड करू नका. व्यवस्थित पॉईंटच्या खाली पॉईंट घ्या. ओके इथपर्यंत. चला नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण आता 3 नंबरचं. थोडंसं 125.68 प्लस 117.17. हे लक्षात घ्या. 3 अंकी संख्या आली आहे. 125.68 आणि 117.17 यांची बेरीज करणार. आता सर तुम्ही याला मी सांगू शकत असता पॉईंट नंतर किती करायचं एकच आहे. पॉईंट नंतर एकच आहे. तर तुम्ही वेळ न गमावता पेपरला आपल्याला प्रत्येक प्रश्न 30 सेकंदामध्ये सोडवायचा असतो. 6 आणि 5 किती होणार आहे 11. माझ्या उत्तराचा पहिला अंक काय आहे 1 आहे. जिथं तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये एकच अंक दिसणार त्याचं डायरेक्ट उत्तर काढून घ्यायचं. का 2 मिनटं आहे नाही हे कमेंट्स आहे ठेवलीस नको करू ओके दिसतंय ना. हो टाकू शकतो मला दिसत. हां टाका. काय तुम्हाला अडचण असेल तर टाका. दिसतंय मला तुम्हाला तुमच्या कमेंट्स वगैरे काय चालू होते गडबड चालू आहे. ठीक आहे ओके. कोण आहे सुदेश सुदेश तुझे नाही ना. ठीक आहे चालतंय काय करतो. ओके सर आपण यांची बेरीज करणार आहोत. विदिन एका सेकंदात तुमचं उत्तर कसं निघणार 125.68 117.17. बेसिक लेवल सांगतो लक्षात घ्या. पॉईंट नंतर 2 करा आहे. पॉईंट नंतर 2 करा आहे. मग बेरीज करताना काय करणार लक्षात घ्या की जर सारखे डिजिट असतील किंवा पॉईंट नंतर तुमच्या सर पॉईंट नंतर कोणते घ्यायचे नेमके तुमच्या उजवीकडचे अंक ही प्रायोरिटी आहे सर्वात महत्त्वाची. उजवीकडचे अंक डावीकडचे नाही. मग जर सेम असतील तर तुमची बेरीज करताना फार सोपं होऊन जाते. पहिला अंक आणि पहिला अंक 7 आणि 8 किती होणार आहे 15. माझ्या उत्तराचा पहिला अंक 5 आहे. विषय संपला. विषय केव्हा संपवतो जेव्हा स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला 4 ऑप्शन दिलेले आहेत. जरी मान्य करतो पॉईंटचं उदाहरण आहे फक्त इथं 4 फक्त या ठिकाणी असं जर असेल पॉईंट बिनचं टेन्शन घेऊ नका. पॉईंटचं टेन्शन घेऊ नका. तुमच्या उत्तराचा पहिला अंक 5 आहे का 4 ऑप्शनमध्ये पहिला अंक 5 असेल तर तुम्हाला तो प्रश्न पुन्हा पॉईंटमध्ये सोडवण्याची गरज नाही. पण जर कधी समजा 2 ठिकाणी 5 असतील तर तुमचे 2 ऑप्शन स्पर्धेमधून कॅन्सल होणार. मग समजा सर पहिल्या ठिकाणी 5 आहे दुसऱ्या ठिकाणी 5 आहे ताण घेऊ नका. मग तुम्ही दुसरा अंक शोधणार. इथं राहिलेला 1 आणि या ठिकाणी राहिलेला 6 1 + 6 किती होणार आहे 7. म्हणजेच माझ्या उत्तराचा दुसरा जो अंक आहे 7 आणि 8 1505 तुमचा हातचा शेजारी देण्यासाठी राहिलेला आहे आपला 1 + 1 2 आणि 6 किती होणार आहे तुमचे 8. म्हणजेच माझ्या उत्तराचा दुसरा अंक किती आहे 8 आहे. समजा इथं जर असं असेल उत्तराचा दुसरा अंक 8 आहे इथं 8 आहे का दुसरा अंक नाही विषय संपला. म्हणजेच तुम्ही एक तर पहिल्या नंबरवरून ऑप्शनला ओळखू शकता किंवा दुसऱ्या नंबरवरून. ठीक आहे. म्हणजे मिनिमम 10वी आणि 12वीच्या लेवलवरती जे एक्झाम आहे त्या तुमच्या लगेच पहिल्या आणि दुसऱ्या डिजिटवरून ओळखता येईल. काही ताण घेऊ नका याच्यामध्ये. ठीक आहे. तरी सोडवायचं झालं तर बरेच विद्यार्थी म्हणतील सर आता पहिला दिवस आहे आम्हाला बेसिक करता करता डायरेक्ट ॲडव्हान्स लेवल चालू आहे तर ताण घेऊ नका. MLP फॉर 65 लेवल घेऊ आपण. 125 जसे आहे तसे 0.68 घेणार. पुन्हा इथं 117 घेणार आणि इथं 1.7 घेणार. बेरीज करणार आपल्याला 8 आणि 7 किती होणार आहे 15. हातचा आला 1 6 7 आणि किती होणार आहे 8 पॉईंटचा पॉईंट. ओके. त्याच्यानंतर 7 आणि 5 12शी 2 हातचा आला 1 1 आणि 1 2 2 आणि 2 किती होणार आहे 4 आणि 1 + 1 2 किती होणार आहे 242.85. काही अडचण असेल तर सांगा. ठीक आहे. मला माहिती आहे तुमचा पुण्याचा टाईम झाला आहे पण असं काय हरकत नाही. रोज आपण थोडा वेळ देत राहू आहे की नाही. म्हणजे धीरे धीरे तुम्हाला सवय होऊन जाईल. ठीक आहे. ओके. ही झाली तुमची 5 मेथड आणि प्रोफेशनल तुम्हाला अगोदर सांगितली तुम्ही उत्तराचा पहिला अंक लगेच 5 शोधू शकता. ही झाली पॉईंटवरती मेथड. ठीक आहे. ओके सर. अडचण असेल तर लगेच कमेंट्समध्ये सांगा लवकरात. ठीक आहे. विवेक समजताय ना विवेक गेलता
ठीक आहे. हे तुमच्या बेसिकसाठी चालू आहे हो, कळतंय का? हां, हा एक्स्ट्राचा टाईम फक्त तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे जे आपले तुमचे जवळचे मित्र असतील क्लासमधले त्यांना लवकर लवकर जॉईन करायला सांगून द्यायचं. ठीक आहे? हां, ओके सर. आता थोडेसे दबंग तडकते फडकते उदाहरणं घेऊ आपण. ठीक आहे. आता हे तर आपण सुरुवात केली होती, पण एखादं पॉईंट मधलंच उदाहरण घेऊ. ठीक आहे, ओके. प्रश्न क्रमांक 1, 1053.08 प्लस 1275.10 बरोबर किती? घाबरू नका. कितीही मोठं तगडं उदाहरण असलं तरी आपण त्याला पहिली जी बेसिक मेथड आहे की ज्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढतो, तर पहिले आपण काय करणार? पोरांचा कॉन्फिडन्स वाढवणार. बरोबर? त्याच्यामुळे ताण घेऊ नका. सर आमची सुरुवातच अशी झालेली होती पहिली ते 10वीपर्यंत की 1053.08. ओके का ना सर? ओके ना? ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर चिन्ह प्लसचं घेणार, पुन्हा घेणार आपण 1275 पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचा आणि इथं घेणार 10. ओके, इथपर्यंत ठीक आहे. आता आपल्याला यांची बेरीज करायची आहे. सुरुवात आहे, बेसिक आहे, म्हणून आपण पहिली जी पद्धत आहे ती 65 पद्धत. 8 जसाचा तसा, 1 जसाचा तसा, पॉईंटचा पॉईंट, 3 आणि 5 होणार आहे 8, 7 आणि 5 होणार आहे 12, हचाला 1, 2 आणि 1 किती होणार आहे 3, आणि 1 आणि 1 किती होणार आहे 2. पुन्हा सांगतो, 8 जसाचा तसा, 1 जसाचा तसा, पॉईंटचा पॉईंट जसाचा तसा, 3 आणि 5 होणार आहे 8, 7 आणि 5 होणार आहे 12, हचाला 1, 2 आणि 1 किती होणार आहे 3, आणि 1 + 1 किती होणार आहे 2. म्हणजे उत्तर तुमचं आलेलं आहे 2328.18. ओके. मग सर पेपरला आमचा टाईम कसा वाचवणार आम्ही? पेपरला तर आम्हाला हीच मेथड घ्यावी लागेल. मान्य करतो मी, मान्य करतो, परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये तुमच्या माहितीसाठी सांगतो, महाराष्ट्र लेवलला, सेंट्रल लेवलचा या ठिकाणी प्रमाण जास्त असू शकते, परंतु महाराष्ट्र लेवलला जर आपण सरळ सेवेचं पॅटर्न बघितलं तर या ठिकाणी ते सरळ सेवेचं पॅटर्न असं आहे. समजा तुम्हाला एक नोकरी जर मिळवायची आहे पोरांनो, तर एकाच 10 प्रमाण आहे. काही ठिकाणी एकाच 15वी असू शकते, त्याला काहीच बंधन नाही. ज्या ज्या भरतीच्या GR नुसार जे जे खाली दिलेलं असते सिलेक्शन प्रोसेस, किती विद्यार्थ्यांमागे किती विद्यार्थी घ्यायचे ते त्यांच्या GR नुसार ठरलेलं असतं. तर समजा एकाच 10 जरी धरला आपण, तर आपल्याला 9 विद्यार्थ्यांना मागे टाकायचं आहे. मग ते 9 विद्यार्थी तर हेच असू शकतील ना, ते 9 विद्यार्थी हेच असणार आहे. मग ते 9 विद्यार्थी हे आहे, तर आपल्याला एकट्याला सिलेक्शन घेणं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थोडंसं कुछ तो नया करना पडेगा. कुछ तो नया कसं? सर पॉईंट नंतर तुम्ही मला सांगितलं होतं, पॉईंट नंतर 2 घरं आहे, इकडे पॉईंट नंतर किती घरं आहे? 2 घरं आहे. ओके, इथपर्यंत ठीक आहे. सर मला दिसत नाही त्यांचे कमेंट्स. लाईव्ह चालू ठेवा. लाईव्ह नाही, मी लाईव्ह कमेंट. अच्छा, म्हणजे त्यांच्या कमेंट्स एका साईडला दिसलं पाहिजे. त्यावेळेस का हे इकडे टाईप करलं की कमेंट. हां, ठीक आहे, ठीक आहे, काय अर्थ मी दिसते का सर्वांना? सांगा बरं पटकन कमेंट्स लेवेल की नुसतं बसेला दूर. हो, ऐकी गेले म्हणा आहे ना. तर उद्या सुट्टी आहे ना भाऊ, गणेश चतुर्थीची सुट्टी आहे ना. हां, कोण आहे? सक्षम आहे का? सक्षम, यस सर. ओके ओके, सक्षम बरं. ओके ओके. बाकी काय अजून काय? विवेक. ओके, आहे म्हणजे जिवंत आहे वाटते क्लासमध्ये. वा थोडं बा उत्तर. ठीक आहे, काय हरकत नाही. हे तुमच्यासाठी चालू आहे बरोबर, ताण घेऊ नका, एकदम बेसिक लेवल घेतो आपण. ठीक आहे. इज नॉट वय ओनली कोमात नका जाऊ जास्त. ठीक आहे. आता लक्ष द्या सर, ही जी मेथड घेणार आहे की नाही आपण, ही मेथड ना एकदम 5 लेवल आहे, एकदम बेसिक लेवल. मग आपल्याला सिलेक्शन घेणं आहे, तर कुठंतरी शॉर्टकट. आणि कोण आहे का? सुदेश पाटील. हो दिसते सर. ओके ओके, थँक्यू. हे तर सुरुवात आहे माझी आपली धीरे धीरे. ठीक आहे. आणि आपण काही दिवसानंतर सेटअप आपला तयार झाला पुरा तुमच्या आशीर्वादानं, किंवा आपण यूट्यूबला जाण्याच्या बाद लाईव्ह ताण घेऊ नको. बरोबर आहे. आणि तेच लेवल आणि तेच भाषा नाही, आपली भाषा नाही. फक्त समजते का मला सांग. ठीक आहे. कारण कसं होते माहिती का, की थोडीशी क्लिअरिटी या सगळ्या गोष्टीला हवं. असं काय हरकत नाही. ठीक आहे. शिकणं महत्त्वाचं आहे आपल्याला. रोज संध्याकाळी रोज 1 तास रोज आपल्या बेसिक विद्यार्थ्यांसाठी. ॲडव्हान्सवाले जे असतील त्यांनी आपल्यासमोर लाईव्ह बसायचं डायरेक्ट क्लासमध्ये. म्हणजे इथं वय नका करू की सगळं मला सगळं समजते, असं काही करू नका. आपल्या बेसिक विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, काय हरकत नाही. आता लक्ष द्या, एकाच 10 प्रमाण आहे, एकाच 15 आहे. आपल्याला एकट्याला नोकरी मिळवायची आहे. मग सर काय शोधणार?
तुमचं पॉईंट नंतर 2 घरं आहे, इकडे बी पॉईंट नंतर 2 घरं आहे. पॉईंट नंतर जर सारखे घरं असतील तर त्याचं उत्तर जरा बऱ्यापैकी लवकर काढू शकतो आपण. पहिला डिजिट शोधू शकतो, पहिला अंक शोधू शकतो. कसं? याचा पहिला अंक, याचा पहिला अंक 0 आणि 8. 0 मध्ये 8 मिळवले तर माझ्या उत्तरामध्ये पहिला अंक 8च येणार आहे बघूया. आला की 8. मग तुले पेपरला 4 ऑप्शन दिलेले असतील. पण 4 ऑप्शन मध्ये इथं 8 आहे, इकडे 9 आहे, इकडे 4 आहे, इकडे 5 आहे. ओकेच झालं ते उत्तर. समजते? ओके. आणि जर तुला वाटलं की व्यवस्थित सोडव नाही तर हे तुला मी व्यवस्थित सोडून दिलेलं आहे. वेळ न गमवता चालेल, पुढे चालू. बस एवढे जिवंत आहे का अजून? 3च आहे सर. बरं, तुम्ही लागलं त्याचा स्क्रीनशॉट निघतो का सर? स्क्रीनशॉट निघाल्याचा रेकॉर्डिंग टाकतो तुम्हाला डायरेक्ट याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सकट तुम्हाला याच टीचमेंट ॲपवरती तुम्हाला सगळे मिळून जाईल. ताण घेऊ नका, सगळे पेपर यूट्यूबवर बी टाका. हां यूट्यूबवरती मी टाकून देऊ आपण हा व्हिडिओ. ओके ठीक आहे, चला ठीक आहे. ओके. आता सर ही झाली पॉईंटची बेरीज. पॉईंटच्या बेरीजमध्ये एक प्रायोरिटी असे की पॉईंटच्या खाली पॉईंटच आला पाहिजे. ओके ठीक आहे, काय हरकत नाही. जो समजा इथं तुमची एखादी संख्या आहे, तुमचा समजा इथं एखादी संख्या तुमचे 12 आलेली आहे तर इथं 2 घेऊन आजचा तुम्हाला साईडला घ्यायचा आहे. बरेच विद्यार्थी काय करतात, घाईघाईमध्ये पॉईंटचा पॉईंट घेतात आणि 12 जर यांची बेरीज आली तर डायरेक्ट इथं 12 घेतात. हे चुकीचं आहे. इथं लक्षात एकदम बेसिक गोष्टी घेतोय आपण. ओके ठीक आहे. म्हणजे आपली साधी बेरीज झालेली आहे, पॉईंटची बेरीज झालेली आहे. पॉईंटच्या बेरीजमध्ये मला असं वाटतं की कोणाला काही अडचण नाही. पॉईंटची बेरीज जर पेपरला तुम्हाला दिसली तर पॉईंटच्या खाली पॉईंट घ्यायचे, जो हातचा असेल तो शेजारच्या अंकावरती द्यायचा. इथपर्यंत क्लिअर झालं? ओके ठीक आहे. तर सर आता आपण घेणार आहोत, हे झाली तुमची चिन्हाची बेरीज. ओके काय 7:48 किती सांगाल तर ना? एक तास होता. ठीक आहे ना, थोडंसं फक्त 10 मिनटं. काय काय तर जेवणाचा टाईम झाला असेल. बरं हो ठीक आहे, असं काय करतो. ओके. आता आपण घेणार आहे अंश आणि छेदाची बेरीज. अंश आणि छेद बेरीज 10 मिनिटं. फक्त ओनली 10 मिनिट घेऊ, काही ताण घेऊ नका. फक्त आज तुम्हाला समजलं की बाबा ठीक आहे, सगळं व्यवस्थित चालू आहे. व्हिडिओ सगळ्या पोरांच्या कमेंट्स मी वाचून राहिलो आहे. सक्षम मोपारी, विवेक आहे, सुदेश पाटील आहे. बाकीचे कुठं गेले मला काही माहीत नाही अजून. त्याच्यानंतर कोण आहे? ठीक आहे ओके, काय हरकत नाही. ओके ठीक आहे, सुरुवात आहे, काय हरकत नाही, टेन्शन घेऊ नका. अंश आणि छेद काय असतो सर, एकदम बेसिक लेवल सांगा. उद्याच्या लेक्चरला पुन्हा सुरुवात. जो राहील तो तसं लिखते. जो राहील तो तसं लिखते. काय हरकत. समजा आता सुरुवात आहे. आज जरी एक बी विद्यार्थी लाईव्ह असता तरी काही ताण नसता. ठीक आहे ओके. सर अंश आणि छेद काय आहे? लहानपणी आपण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये लहानपणी आपण असं शिकलो आहोत की सर आपल्याला एखादी संख्या द्यायची, 4/2 असं म्हणायचं. पण मला जाऊ द्या, ते सर्वात महत्त्वाची बेसिक गोष्ट सांगा की ज्यावेळेस तुम्हाला समजा इथं आपण लहानपणी माझं हे जे भागाकाराचं चिन्ह आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर थोडंसं आता अपडेट झालेलं आहे काहींना, समजा फक्त अशी आडवी रेषा आहे त्याला सुद्धा काय म्हणतात भागाकार. आणि आता थोडेसे आगाऊधंदे जास्त झालेले आहेत, फक्त अशी रेष असते बरोबर. आता काही काहीचे गडबड असे होते, समजा इथं असं असेल 12/5 असं उदाहरण बरोबर. 12/5 गुणेला 2 असं येऊ शकते पेपरला. काय आहे समजा तर पोरग्याला घाईघाईमध्ये काय वाटते सर हे 12,215 आहे का बघा घाईघाईमध्ये, किंवा 1215 आहे. ते जे उभी रेष असते पोरांनो त्याला भागाकार म्हणतात. म्हणजेच पेपरला त्यांना असं द्यायचं होतं परंतु त्यांनी असं दिलं, तरी काही फरक पडला का नाही. ठीक आहे, सांगायची गोष्ट आडवी रेष म्हणजे भागाकार असेल. ओके, असं समजू नका की आपण एकदम बेसिक शिकतोय तर सर ॲडव्हान्स लेवल नाही शिकवणार. आपण ॲडव्हान्स लेवल पुढे धीरे धीरे घेऊ. 4/2 आपण अंश आणि छेदाची बेरीज घेतो आहे, परंतु आज फक्त ओनली 10 मिनिट्स फक्त पाया समान असणाऱ्या संख्या घेणार. किती? फक्त पाया समान असणाऱ्या संख्या. आता कसं समजा 4/2 अधिक 6/2, 4/2 अधिक 6/2 दिसतंय ना सर्वांना? ओके ठीक आहे.
402 अधिक 602 यांची बेरीज करणार आपल्याला. पाया तुमचा काय आहे? समान. बेरीज करताना हा समजा तुमचा या ठिकाणी प्रकार क्रमांक 1 असेल, याची बेरीज करणार आहे. बेरीज करताना जर पाया समान असेल तर उत्तर काढताना कॉमन संख्या घ्यायची. इथं 2 वेळा 2 आहे, परंतु दोघी पाया समान आहे म्हणून त्याच्याची कॉमन संख्या घ्यायची. वरच्यांची बेरीज करायची, कारण मध्ये कोणतं चिन्ह आहे प्लसचं, तर 4 + 6 यांची बेरीज करू. 4 + 6 किती होणार आहे? 10. 10/2. इथपर्यंत समजलं का? समजते पोरांनो? ओके, ठीक आहे. बे 1 बे, बे 5 10, म्हणजेच उत्तर किती आलेलं आहे? 5. उत्तर किती आलेलं आहे? 5. इतकं बेसिक. ठीक आहे. तर तुम्हाला होमवर्कसाठी अशाच लेवलचं होमवर्कसाठी अजून 2 एक उदाहरणं देऊन देतो, ते तुम्ही सोडवा. त्याचे उत्तर तुम्ही या ठिकाणी कमेंट्समध्ये टाका. समजलं माझं म्हणणं? 2 उदाहरणं तुमच्या तोंडीला यासाठी देऊन देतो घरी. लक्ष द्या. उद्या असं बी गणेश चतुर्थीची सुट्टी आहे, तर सोडून घेता 2 एक उदाहरणं. ठीक आहे. उद्या बी घेऊ. हां, उद्या संध्याकाळी पुन्हा याच वेळेवरती आपण घेऊ. सकाळी घेऊ. तसं तुम्हाला मी त्या लिंकची माहिती टाकून देईन काय असेल ते लेक्चर. ठीक आहे. समजा इथं उदाहरण घेऊ आपण. 6/3 + 3/3 बरोबर किती? पुन्हा 3 नंबरचा प्रश्न आहे. 7/7 अधिक 7/7. घाबरू नका. संख्या जरी सारख्या असल्या तरी उत्तर जरा थोडंसं वेगळं देईल. खालची संख्या कॉमन आहे, खालची संख्या कॉमन आहे. तर हे तुम्हाला मी होमवर्कसाठी दिलेले प्रश्न आहे. तर या ठिकाणी आपण हे लेक्चर आता इथं थांबवतो आहे. तुम्ही जेवढे जॉईन झालेले होते त्यांचं मनापासून अभिनंदन. बरोबर. उद्याच्या दिवशी यापेक्षा जास्त विद्यार्थी जॉईन झाले पाहिजे, कारण आपण बेसिक लेवल घेतो आहे. ठीक आहे. ओके. कोण कोण जॉईन होतं बाबा? सुदेश, अजून विवेक आणि सक्षम. ठीक आहे. काही हरकत नाही. हे सुरुवात होती. व्यवस्थित तुम्हाला पुढे कंटिन्यू तुम्हाला शिकवलं जाईल. रोज डेली तुम्हाला 1 तास काढायचा आहे. उद्या सुट्टी आहे, संध्याकाळची गडबड असेल तर आपण सकाळी लेक्चर घेऊन टाकू मॉर्निंगला. बरोबर आहे. आणि परवा दिवसपासून डेली संध्याकाळी तुम्हाला 7, 7:15 किंवा 7:30च्या दरम्यान तुम्हाला अपडेट येऊन जाईल. डेलीचा 1 तास देण्यासाठी काय हरकत आहे? ज्या मास्तरला आपण वर्गात रोज पाहतो त्याला लाईव्ह पाहायचा. काय विषय दिला? बरोबर आहे की नाही? ठीक आहे. ओके. अडचणी असतात तर लगेच क्लासमध्ये विचारून टाकायचा. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण तुमची या ठिकाणी रजा घेतो आहे. ठीक आहे. ओके. बाय. धन्यवाद.